Audio Jungle. Audio Jungle. इथे मी तेल तापत ठेवलंय. आपण नॉर्मल बटाट्याची भाजी करूया, जी आपण वड्यांना करतो तशी. इथे मी 5-6 उकडलेले बटाटे घेतलेत, मीठ टाकलं त्याच्यात, थोडासा कढीपत्ता आणि मिरची आणि आलं आणि थोडंसं मीठ टाकून 5-6 तिखट मिरच्या घेतल्यात, 5-6 आणि जास्त थोड्याशा साध्या, 5-6 तिखट आणि साध्या थोड्याशा अशा घेतल्यात आणि 10-12 कढीपत्त्याची पानं घेतलेत, ही बघा. आणि आता मी त्याची नॉर्मल भाजी करणार, त्यासाठी मी तेल तापत ठेवलं आहे. आता मी त्याच्यामध्ये टाकतो थोडीशी राई. राई तर तडली का आपण त्याच्यात टाकूया जिरं. राई तडतडलेली आहे, जिरं पण आपलं तडतडलं. आता आपण त्यामध्ये टाकू, जिरं टाकलं आणि आपण आता लगेच टाकूया त्यामध्ये लसूण पेस्ट. तुम्ही वाटण्यामध्ये लसूण पेस्ट टाकलीत तरी सुद्धा चालणार आहे. आता आपण टाकू कढीपत्ता आणि टाकणार आपलं वाटण. हळद टाकूया थोडीशी. आपण आता हे ढवळून घेऊ. मी या वाटणामध्ये मीठ टाकलेलं होतं, तरी पण आपण जरा चव येण्यासाठी थोडंसं मीठ टाकू, जर एखादेच वाटणं लागलं नसेल. कारण मी हे खलबत्त्यामध्ये कुटलेलं वाटण आहे, गावठी मिक्सरला. थोडंसं चिमटीभर मी मीठ टाकतो, कुठे लागलं नसेल तर. आपण हे आता ढवळून घेऊ. आज एकदम वेगळी रेसिपी आहे. बघा, आपल्या खरड्याला चांगला सुगंध सुटलेला आहे. चांगला परतून घेऊ आपण आणि यामध्ये टाकू आपण हे मॅश केलेले बटाटे. थोडे थोडे टाकायचं आणि ढवळून घेऊ, जेणेकरून ती चटणी आहे खरडा चटणीचा, मिरचीचा, तर तो सगळ्याला लागून जाईल. हे बघा, सगळा बटाटा अशा प्रकारे आपण सगळा बटाटा ह्याच्यात ॲड करत घेऊ, थोडा थोडा. ही बहुतेक रेसिपी आपल्या चॅनलला, यूट्यूब चॅनलला आलेली नाही आहे, नसावी असं मला वाटतं. जर तुम्हाला ही रेसिपी माहिती असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कळवा. हे बघा, आपली आता बटाट्याची भाजीची रेसिपी तयार झालेली आहे. आता आपण नेक्स्ट कृतीकडे जाऊ. व्हिडिओ पूर्ण पहा. पण गॅस बंद करू. आपण भेटू थोड्या
नमस्कार मंडळी, एस फोर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची. आजच्या भागामध्ये आपण टॉमॅटो वडा म्हणजे टॉमॅटो बटाटा वडा असं येते हां. तर ती रेसिपी आज आपण करणार आहोत. तर ती कशी करतात ती मी तुम्हाला दाखवतो. सर्वप्रथम आपण बटाट्याची भाजी तर करून घेणारच आहोत. ती माहितीच असेल तुम्हाला. नॉर्मल कशी करायची ती वड्याची आतलं बॅटर. तर ती आपण भाजी करून घेणार आहोत आणि नंतर आपण या मेन कृतीला चालू करूया. तर इथे मी टॉमॅटो घेतलेले आहेत. हे बघा, इथे मी टॉमॅटो घेतले, 5 टॉमॅटो घेतलेत. छोटे छोटे टॉमॅटो, एकदम डार्क पिकलेले असे टॉमॅटो आहेत. तर त्यांना मी हे त्यांचं जे मेन आहे देठाचं, तर ते मी कट करणार आहे. पूर्ण आपल्याला ते कट करायचे नाही आहेत. त्याच्यामधला जो गर आहे तो मधला जो गर आहे तर तो आपण सुरीनी काढून घेणार आहोत. चला तर मग. आणि ही मी इथे आधीच बटाट्याची भाजी करून घेतलेली आहे. आपण जे नॉर्मल वडापावला करतो तशीच करायची आहे. तर इथे मी बघा, मधलं जे मेन हे आहे वड्याचं टॉमॅटोचं, तर ते आता आपण वड्याचं नाही टॉमॅटोचं. तर ते जरा तब्येतीमुळे आजारी असल्यामुळे जरा काय बोलायचं ते सुचत नाही आहे मला, तुम्ही समजून घ्या. तर आपण गर हा काढून घेऊ. हा बघा, अशा प्रकारे नॉर्मल गर काढून घेतला आहे. मी ही रेसिपी पाहिलेली होती, तर म्हटलं चला आपण पण करून बघूया काय प्रकार आहे हा, कसा लागतो त्याच्यात वडा बॅटर टाकून. तर ही बघा, अशा प्रकारे आपण आतला गर काढून घेतला आहे टॉमॅटोचा, पाहू शकाल. असेच मी ह्या 5 टॉमॅटोंचे गर काढून घेतो आणि आपण भेटू लगेच आपल्या किचनमध्ये. ते गुरगुराला बाहेर जा. हा बघा, ह्याचा पण गर मी काढून घेतला. अशा प्रकारे मी या 3 टोमॅटोचे गर काढून घेतो. आपण भेटू थोड्या वेळाने. इथे मी असे टोमॅटोला आतला गर काढून घेतला आहे आणि इथे वहिनी बघा टोमॅटोमध्ये हे बॅटर भरत आहे. जरा पुढे दाखव. हे बघा, असं टोमॅटोमध्ये वहिनी बॅटर भरत आहे. आज एक वेगळी रेसिपी. आपण वडापाव तर खातो नॉर्मल, हा आज जरा वेगळा वडापाव. हे असं भरले. हे बघा, तुम्हाला जवळून दाखवतो मी. हे बघा, असं टोमॅटोमध्ये आपण जे आतला गर काढला आणि त्याच्यामध्ये हे बटाट्याची भाजीचं बॅटर त्याच्यात भरलेलं आहे. तसंच वहिनी आता मारू धरू. हे असं त्या होल केलं नाही टॅमॅटोला का चिरून, त्याप्रमाणे त्याच्यात आतमध्ये गेलं पाहिजे असं करायचं. जेवढं मावेल तेवढंच भरा, कोंबून अगदी भरू नका. पीठ आपण पीठ कालवणार आहोत ते नॉर्मल आपल्या वडापावला आपण पीठ कालवतो तसंच करायचं आहे.
आपण आता पीठ कालून घेऊ आणि भेटू आपल्या किचनमध्ये. तर मी आता पीठ कसं कालवायचं ते पण मी तुम्हाला दाखवतो, जर काहीकांना माहिती नसेल तर. इथे मी पीठ घेतलं आहे अंदाजे 1-2 वाटी घ्यायचं. आपल्याला जसं हवं आहे तसं घ्या. मी साधं सिंपल, मी काही जण सोडा बिडा टाकतात, पण मी तो सोडा वगैरे आम्ही टाकत नाही. आपण टाकूया थोडीशी हळद कलरला. आपण आता टाकू थोडंसं चवीनुसार, थोडं मीठ टाकूया आपण. अंदाजे 1 चमचा टाकला, चवीनुसारच टाका. तुमच्याकडे ओवा असेल तर तुम्ही ओवा पण टाकू शकता त्याच्यात, या पिठामध्ये. आणि या भाजीला तुम्ही कोथिंबीर असली ती सुद्धा टाकलीत तरी चालेल. आता आपण बॅटर नीट कालवून घेऊ. हे बघा, आता मी ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे आणि कालवून घेतो. नॉर्मल आपण वड्यांना पीठ जसं कालवतो बटाटा वड्यांना तसंच कालवायचं आहे आपल्याला. काही जण बघा अख्खा हात मागवतात, पण मी बोटांवरतीच कालवतो. असं गोल गोल फिरवलं तर काय होतं, त्यांनी गुठळ्या राहत नाहीत. हां, तुम्ही जर सोडा वगैरे टाकत असाल तर तुम्ही टाकू शकता, तुमची मर्जी. आम्ही सोड्याचा वापर करत नाही. हे बघा, 4 ते 5च बोटांनी मी कालवलेलं आहे, बाकी हात माझा सुक्का आहे. अजून हे घट्ट आहे बघा, आपण त्याला अजून थोडंसं पाणी टाकू. लागलंच तर पीठ आपण त्याच्यात नंतर कालवायला घेऊ, लागलंच तर. हे बघा, अशा प्रकारे आपलं पीठ पण कालवून झालं. हे बघा, पीठ पण आपलं कालवून झालेलं आहे. तर आपण आता जाऊ आपल्या किचनमध्ये. तर मंडळी, इथे आपलं तेल तापलेलं आहे. हे बघा, तर मी आता यामध्ये वडी टाकायला घेतो. टोमॅटोने हे बघा भरलेले आहेत. आपण आता ते अलटी पलटी करून घेऊ.
परत अळटीपळटी करून घेऊया आपण. ऑलमोस्ट आपले वडे आता तयार झालेले आहेत आतमध्ये. हे बघा, आपण आता ते काढून घेऊ. आपण आता ते काढून घेऊया आपल्या प्लेटमध्ये. आपण आता दुसरे टाकून घेऊ. हे बघा, पीठ सगळं घेतलं ना. हो थोडंसं असेल. हे बघा, इथे आपलं आलटीपलटी करून घ्यायचं आहे. आजची आपली रेसिपी वेगळी आहे. काय चुकीचं असेल तर समजून घ्या. वाईट कमेंट करू नका. दादाला छान सपोर्ट करा. एक पुरुष जेवणाच्या रेसिपी करतोय. बायकांना लाजवेल असं करतोय. आपण आता हे काढून घेऊ. ऑलमोस्ट आपले आता ही पण झालेले आहेत. हे पहा, आपण आता हे पण प्लेटमध्ये काढून घेऊया. टोमॅटो वडा, टोमॅटो वडा. तेल चांगलं तापलेलं हवं आपण. जाऊ नका कुठे, आपण भेटू थोड्या वेळाने. तर मंडळी, माझ्या पानात आहे बघा टोमॅटो वडा. याच्यामध्ये तुम्हाला तर कसं केलं ते तर माहिती आहे. आता मी सुरीने त्याला कट करणार आहे. असं सुद्धा तुम्ही खाऊ शकता, पण तुम्हाला आतलं बॅटर दाखवायचं आहे ना, म्हणून मी सुरीने कट करतो. हे बघा, दिसतंय आतलं बॅटर कसं आहे ते. बसलं ना आपलं बरोबर. आता आपण त्याची चव घेऊन बघणार आहोत वड्याची. गरम आहे. हो मग. हे बघा. छान लागतं. हातात धरा डिश. मस्त लागतं. हे बघा, मेन म्हणजे सांगू, आतला टोमॅटो शिजला आहे. हां, हां, मंडळी तुम्ही पण करून बघा असाच वडा, टोमॅटो वडा. तर आजची आपली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, पुन्हा भेटू. बाय बाय बाय. बाय. या वडे खायला. हे बघा, अजून भरपूर केले आहेत, तर या वडे खायला. बाय बाय.